अशोक खरातासारखा बंधुबाबा जन्माला येतो. काल परवा नगर जिल्ह्यामध्ये गडदेबाबा नावाच्या बंधुबाबाला अटक केलाय. अशोक खराचं प्रकरण आपल्या सगळ्यांच्या तोंडपाठ आहे. अशोक खरातनी काय केलं हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. लहान लहान पोरापासून ते 80 वर्षाच्या म्हाताऱ्या आजोबांपर्यंत सगळ्यांना अशोक खराचं प्रकरण माहिती आहे. मग आपल्याला वाटतं आता अशोक खराचं प्रकरण उभ्या महाराष्ट्राला माहित झालंय, आता महाराष्ट्रातले लोक सुधारतील आणि असल्या बंधुबाबांच्या नादी लागणार नाही. पण अजून 6 महिने गेले की दुसरा अशोक खरात परत जन्माला येतो. परत लोक त्याला भुलतात, त्याच्या नादी लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण घेतो, उठता बसता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. महाराजांनी आयुष्यामध्ये अंधश्रद्धेला लाथांना विचारा महाराष्ट्राला दिलाय. महाराष्ट्रात रोज शेकडो बंधुबाबांचे प्रकार उघडकीस येत आहेत. कृपा करून कुठल्याही बंधुबाबांच्या नादी लागू नका. कुठल्या बंधुबाबाला भेटलं नवस केलं म्हणून लेकरं होत नसतात. काहीतरी कुठल्या बंधुबाबाच्या नादी लागलं म्हणून पैसा पाणी काही येत नसतं. बंधुबाबाच्या आरी जाऊ नका. अशोक खरात सारखे, गडदे बाबा सारख्या या भंगार बुवा बापूंच्या नादी लागू नका. यांनी काही आयुष्यामध्ये चांगलं होत नसतं. छत्रपती शिवाजी महाराज विज्ञानावरती निष्ठा असणारे राजे होते. अंधश्रद्धेचा एकही प्रकार या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाला नाही.